परिवर्तन न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। जंतर मंतरवर एक विद्यार्थी आणि शालेय जीवनाच्या विद्यार्थ्यांनी माध्यमातून मोर्चा काढला होता। त्या मोर्चाला पोलिसांकडून लाठीचार्ज करून हा मोर्चा मोडून नेण्यात आला। माझ्यासोबत आज दारव्यामध्ये सर्व बहुजन धर्म समभाव सर्व जाती धर्माचे लोकांनी आज बहुमार्च मोर्चा काढला। SDO साहेबाच्या जवळपास ऑफिसमध्ये आज निवेदन देण्याकरिता ही संपूर्ण युवक जमा झाले आहेत। माझ्यासोबत राहुल ठाकरे आहे, माझ्यासोबत डॉक्टर मनोज राठोड आहे, गजानन बिबेकर आहे। आपण त्यांना विचारूया कशा संदर्भात आपण या मोर्चाच्या संदर्भातून कशा संदर्भात आपण निवेदन देणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया। नमस्कार भाऊ। नीटचा पेपर फुटल्यानंतर खऱ्या अर्थाने हा प्रश्न देशासमोर आला। नीटचा पेपर फुटल्यानंतर जवळपास 22 जणांनी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आणि या आत्महत्याच्या केल्यानंतर विद्यार्थ्यांची मागणी होते की जो धर्मेंद्र प्रधान आहे, जो शिक्षण मंत्री आहे, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। कारण सातत्यानं एक प्रकारचे 150 पेपरच्या जवळपास सातत्यानं फुटत आलेले आहे। ज्यावेळेस हा राजीनामा ज्यावेळेस केंद्र सरकारनं ऐकणार नाही त्यावेळेस जंतर मंतरवर फार मोठं आंदोलन उभारण्यात आलं। जंतर मंतरवर जेव्हा आंदोलन उभारण्यात आलं तेव्हा अमित शहा जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून तिथे पोरांवर लाठीचार्ज करण्यात आला। आज सर्व देश आपण पाहत आहे कशा प्रकारे विद्यार्थ्यांना प्रताडणा तिथे करण्यात आली, कशा प्रकारे त्यांना त्रास देण्यात आला। त्यामुळे जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत अशाच प्रकारचं सातत्याचं आंदोलन या तालुक्यात आणि या देशभरात सातत्यानं विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करत राहू। पूर्वी भाऊ एक प्रश्न विचारतो। पूर्वी अर्थमंत्री गव्हर्नर CD देशमुख यांनी लोकशाही भारतामध्ये वाचली पाहिजे या संदर्भात राजीनामा फेकला, तशी पुनरावृत्ती होताना दिसत नाही। या संदर्भात काय सांगा? नाही, नक्कीच केंद्र सरकार हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे। कारण की जर एवढे पेपर फुटी होत असन, इथेनॉल सारखे प्रकरण होत असेल, बरेचसे प्रकरण आपल्याला उघडकीस आले आहे, पण एकाही मंत्र्याचा राजीनामा घ्यायचा नाही। मोदीचा मूड काय असतो कळत नाही, जेव्हा टेन्शन येते ते विदेशात पळतात, काय कळत नाही। पण जे खऱ्या अर्थाने जनतेने त्यांना निवडून दिलं आहे त्यांना कुठंच उत्तरदायित्व करायचं नाही आहे। त्याच्यामुळे जे काही विद्यार्थी आज पेटून उठले जंतर मंतरवर त्याचा तो प्रतिकार एक प्रकारे आपण सर्वजण करायला पाहिजे। भाऊ, एकीकडे विठ्ठलाचा गजर चालतोय आणि एकीकडे विद्यार्थ्यावर अमानुष अर्थहाक किंचाळी ऐकायला येते, या संदर्भात काय सांगा? पूर्ण महाराष्ट्र लाईव्ह बघते भाऊ तुम्हाला। नक्कीच जरा विठ्ठलांचा इथं गजर चालू आहे, आपलं बरोबर म्हणणं आहे, पण शेवटी विद्यार्थी खऱ्या अर्थानं आपण जर म्हणत असतो की विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहे आणि आज जर देशाचं भविष्य जर बेकार होत असेल तर कुठेतरी हे बरोबर नाही आहे। जर खऱ्या अर्थाने जर आपण देवधर्माला मानत असू तर आपल्या पोरांना आपल्या विद्यार्थ्यांना आपण मानलं पाहिजे, तरच कुठेतरी खऱ्या अर्थाने देशाचं भविष्य घडल्याशिवाय राहणार नाही। 1984 मध्ये वांगचुक साहेबांच्या वडिलांनी उपोषण केलं, त्या उपोषणकर्त्याला केंद्रीय मंत्री पंतप्रधान भेटीला आल्या। वांगचुक साहेबांच्या उपोषणाला एखादा मंत्री फिरकला का? ह्या संदर्भात काही सांगा? नाही, शेवटी मी तुम्हाला सांगितलंय गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे। जोपर्यंत मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार नाही, जोपर्यंत झोडपे खाणार नाही तोपर्यंत सुधारणार नाहीये। त्याच्यामुळे आंदोलन हे सातत्यानं आमचं चालू राहणार आहे। धन्यवाद भाऊ। हे होते काँग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते। खरोखर आज या ठिकाणी आम्ही त्या संदर्भातच भव्य असा निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं होतं। अतिशय निंदनीय अशी ही घटना आहे आणि तुम्ही विचार करा, मागच्या 25 दिवसापासून जंतर मंतरवर एवढं मोठं आंदोलन चालू आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि यामध्ये कुठलीही नोंद सरकारी दरबारी झालेली नाही। उलट त्या विद्यार्थ्यांना अतिशय अमानुष पद्धतीनं तिथे मारहाण झालेली आहे। काठीला तुम्ही विचार करा, काठीला खिळे ठोकून प्रत्येक विद्यार्थ्याला तिथं मारलेलं आहे। यामध्ये 150 विद्यार्थी त्या ठिकाणी अतिशय गंभीर जखमी झालेत आणि एक मुलगी त्या ठिकाणी मरण पावलेली आहे। जोपर्यंत विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा आंदोलन चालूच राहील। परिवर्तन न्यूज 24 जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ दारवा। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग
जय हे भारत भाग्य विधाता